तिच्या गालावरी चढली कशाने एवढी लाली, तिच्या गालावरी चढली कशाने एवढी लाली, पुन्हा आला असावा का तिच्या स्वप्नात गुलमोहर, पुन्हा आला असावा का तिच्या स्वप्नात गुलमोहर. दीवाने खास की महफिल में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गजल रसिकांना सप्रेम नमस्कार. व्याकुळता अनावर जितकी तृषेत आहे, तितकी असीम तृप्ती ओल्या मृदेत आहे. तर मित्रांनो, आज आपण मराठी गझलकारा, मराठी शायरा हेमलता पाटील यांची उत्तम आणि दर्जेदार मराठी शायरी या विषयावर बोलणार आहोत. तो दोस्तों, मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों जबानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी जबान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गजल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायरा के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा अशार. दोस्तों, हेमलता पाटिल का ताल्लुक महाराष्ट्र के नंदुरबार जिले से है. यहीं शहादा में उनकी मौजूदा रिहाइश भी है. धुले महाराष्ट्र के खानदेश साहित्य संघ की एक्टिव मेंबर हैं हेमलता पाटिल. इसी बरस जनवरी 24 में इस इदारे ने, इस साहित्य संघ ने, खानदेश साहित्य संघ ने पहला अखिल भारतीय एल्गार मराठी गजल सम्मेलन का सफल आयोजन किया था, जहां पर आयोजन समिति के अध्यक्ष की जिम्मेदारी हेमलता पाटिल इन्होंने उठाई थी. हेमलता पाटिल पिछले कई वर्षों से मराठी शेर कह रही हैं, मराठी गजलें कह रही हैं. माझ्या नजरेत हेमलता पाटिल यांच्या मराठी शायरीची खासियत आहे त्यांची सोपी, सरळ आणि तरल अभिव्यक्तीचे मराठी शेर. तर मित्रांनो, आपण लवकरच नजर टाकूया हेमलता पाटिल यांच्या काही निवडक शेरांवर. तर मित्रांनो, सुरुवातीला, एपिसोडच्या सुरुवातीला मी एका गझलच्या 2 शेरांपासून सुरुवात करतो. जशी उधाणत मिठी घट्ट त्या राती झाली, जशी उधाणत मिठी घट्ट त्या राती झाली, तशी समजुनी मंद दिव्याची वाती झाली, तशी समजुनी मंद दिव्याची वाती झाली. हा शेर बघा. संकट काळी होत जराही धडधड नाही, संकट काळी होत जराही धडधड नाही, तुझ्यामुळे तर काळा निधडी छाती झाली, तुझ्यामुळे तर काळा निधडी छाती झाली. आणि आता हेमलताचे हे 3 शेर बघा एका गझलचे. निळ्या मनाचा निळाच कागद निळीची शाई, निळ्या मनाचा निळाच कागद निळीची शाई, पत्र तुला मी यमुने काठी लिहिले आहे, पत्र तुला मी यमुने काठी लिहिले आहे. आणि हा शेर बघा. कधी कशाला उत्तर याचे माहीत नाही, कधी कशाला उत्तर याचे माहीत नाही, नाव तुझे पण वहीत पाठी लिहिले आहे, नाव तुझे पण वहीत पाठी लिहिले आहे. आणि हा शेर बघा. तुझ्याच साठी, तुझ्याच साठी, तुझ्याच साठी, तुझ्याच साठी, तुझ्याच साठी, तुझ्याच साठी, कुठे कधी मी माझ्यासाठी लिहिले आहे, कुठे कधी मी माझ्यासाठी लिहिले आहे. आणि आता हेमलतांचे हे 2 शेर बघा एका गझलचे. नजर झुकली जरा हसली तरी कळले तुला नाही, नजर झुकली जरा हसली तरी कळले तुला नाही, दिला मी लाजुनी वेड्या मुका होकार आहे हा, दिला मी लाजुनी वेड्या मुका होकार आहे हा. आणि आता हा एक सुंदर शेर बघा, ज्याच्यात गिव्ह अँड टेकचा व्यवहार हा रंग तुम्हाला दिसून येईल. दिली तू दाद आहे मज, तुझी मी वाहवा करते, दिली तू दाद आहे मज, तुझी मी वाहवा करते, जगाचा एक साधासा अरे व्यवहार आहे हा. एका मोठ्या, उत्तम आणि बोलक्या रदीपची झलक तुम्हाला हेमलतांच्या या 3 शेरमधून दिसून येईल ती बघा.
त्यास पडलेल्या भ्रमाचे काय झाले कोण जाणे. त्यास पडलेल्या भ्रमाचे काय झाले कोण जाणे. उंच उडणाऱ्या फुग्यांचे काय झाले कोण जाणे. उंच उडणाऱ्या फुग्यांचे काय झाले कोण जाणे. बघा किती मोठी आणि बोलकी रदीफ आहे. काय झाले कोण जाणे. आणि हा शेर बघा. सोडूनी आईस मागे जो उड्या मारीत गेला. सोडूनी आईस मागे जो उड्या मारीत गेला. त्या निरागस पाडसाचे काय झाले कोण जाणे. त्या निरागस पाडसाचे काय झाले कोण जाणे. आणि हा एक शेर बघा. तो उन्हा तान्हात बरसत राहिला वेड्याप्रमाणे. तो उन्हा तान्हात बरसत राहिला वेड्याप्रमाणे. खिन्न झाल्या पावसाचे काय झाले कोण जाणे. आणि आता हेमलता पाटील यांच्या एका गझलेचे हे उत्तम 3 शेर बघा. हृदयात ना कोणाची आबाळ होत आहे. हृदयात ना कोणाची आबाळ होत आहे. अलवार वेदनांचा संभाळ होत आहे. अलवार वेदनांचा संभाळ होत आहे. आणि हा शेर बघा. ओठात बैसली जी होती मुकाट इच्छा. ओठात बैसली जी होती मुकाट इच्छा. डोळ्यातून आता ती वाचाळ होत आहे. डोळ्यातून आता ती वाचाळ होत आहे. आणि हा एक कंटेम्पररी विचारांचा एक शेर बघा. सर्वत्र परिस्थितीचे शेवाळ साचलेले. सर्वत्र परिस्थितीचे शेवाळ साचलेले. निसटून पाय माणूस घायाळ होत आहे. निसटून पाय माणूस घायाळ होत आहे. आणि आता हा एक उत्तम शेर बघा हेमलताच्या. जेवढे लवचिक नाते तेवढे नाजूक असते. जेवढे लवचिक नाते तेवढे नाजूक असते. ताणूनी तुटणार नाही एवढी तू काळजी घे. ताणूनी तुटणार नाही एवढी तू काळजी घे. आणि आता हेमलता पाटील यांच्या एका गझलेचे हे 3 उत्तम शेर बघा. मेणागत मी वितळत आहे क्षणाक्षणाला. मेणागत मी वितळत आहे क्षणाक्षणाला. दाह मिठीच्या वाढत आहे क्षणाक्षणाला. दाह मिठीच्या वाढत आहे क्षणाक्षणाला. आणि हा शेर बघा. मनास मारत व्यथेस सारत समजूत काढत. बघा किती फ्लो एक रवानी तुम्हाला दिसून या मिसऱ्यामध्ये. मनात मारत व्यथेस सारत समजूत काढत. आयुष्याशी जुळवत आहे क्षणाक्षणाला. आयुष्याशी जुळवत आहे क्षणाक्षणाला. आणि हा एक परत एक सुंदर शेर बघा. सापडायला तुला लागले जेव्हापासून. सापडायला तुला लागले जेव्हापासून. माझ्यातून मी हरवत आहे क्षणाक्षणाला. माझ्यातून मी हरवत आहे क्षणाक्षणाला. आणि आता एपिसोडच्या शेवटी मित्रांनो हेमलता पाटील यांचे हे 2 दर्जेदार शेर तुमच्यासमोर मी पेश करतो. ते बघा. मला सुनसान रस्त्यावर दिसे तो आजही तिष्ठत. मला सुनसान रस्त्यावर दिसे तो आजही तिष्ठत. कुणासाठी उभा आहे उन्हा तानात गुलमोहर. कुणासाठी उभा आहे उन्हा तानात गुलमोहर. आणि हा एक शेर शेवटचा. तिच्या गालावरी चढली कशाने एवढी लाली. तिच्या गालावरी चढली कशाने एवढी लाली. पुन्हा आला असावा का तिच्या स्वप्नात गुलमोहर. पुन्हा आला असावा का तिच्या स्वप्नात गुलमोहर. तर मित्रांनो हे होते काही निवडक शेर हेमलता पाटिल यांचे. तो दोस्तों मुझे उम्मीद है मराठी शायरा मराठी गजलकारा हेमलता पाटिल इनके चुनिंदा शार्ज मैंने आपके सामने आज पेश किए आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.